प्रभाग रचनेच्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबितच असल्याचं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय. राज्यातील जनतेला सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार आहे, तर कुंभमेळ्यासाठी तपोवनातील कमीत कमी झाडं तोडणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आता घुसखोरांना सीमा ओलांडता येणार नाही. नवीन कामगार संहिता कधी लागू होणार? महिला खेळाडूंच्या तक्रारींनंतर हरेंद्र सिंग यांनी राजीनामा दिलाय. रणबीर कपूरला पापराझींनी फटकारलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 4 डिसेंबर वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात प्रभाग रचनेच्या याचिकांवरील सुनावणीची. ठाणे, नवी मुंबई, पनवेल महापालिकेसह अन्य महापालिकांच्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेणाऱ्या विविध याचिकांवर आक्षेप नेमका काय आहे, याबाबतचा तपशीलच नमूद करण्यात आलेला नाहीये. असं नमूद करून अशा याचिकांवर कशाच्या आधारे निर्णय घ्यावा असा प्रश्न उच्च न्यायालयानं उपस्थित केला. त्यामुळे या संबंधित याचिका बुधवारी सुद्धा प्रलंबितच राहिल्या. प्रभाग रचनेवर आक्षेप घेणाऱ्या सुमारे 100हून अधिक याचिकांवर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. 2010 नंतर जनगणना झालेली नाहीये. मात्र मतदारांची संख्या दुप्पट झाल्याचा याचिकाकर्त्यांचा मुख्य आक्षेप आहे. याचिकेत या तपशिलाचा समावेश नसल्यामुळे न्यायालयानं त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तपशिलांच्या आधारावर प्रभाग रचनेला आक्षेप असेल तर तपशिलाशिवाय केलेल्या याचिकांवर तातडीनं निर्णय देणं शक्य नाहीये. सविस्तर सुनावणी घ्यावी लागेल. या याचिकांवर उत्तर दाखल करण्यासाठी सरकार व राज्य निवडणूक आयोगाला वेळ लागेल. 100हून अधिक याचिकांवर तातडीनं सुनावणी शक्य नाहीये याचा पुनरुच्चार करून याचिकाकर्त्यांनी त्यांना नेमकं काय हवंय हे ठरवावं असं नमूद करून प्रकरणाची सुनावणी तहकूब करण्यात आली. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सर्वसमावेशक कर्करोग सेवेची. कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि उपचाराचं गांभीर्य विचारात घेता राज्यातल्या जनतेस सर्वसमावेशक सेवा देण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतलाय. त्यानुसार जिल्हा स्तरावर उपचार सुविधा मिळणार असल्यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या सूचनेनुसार आणि आसाम कॅन्सर केअर मॉडेलच्या धर्तीवर राज्यात जिल्हास्तरीय त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा L1, L2 आणि L3 सेवा उपलब्ध होणार आहे. L1 मध्ये शिखर संस्था म्हणून टाटा स्मारक रुग्णालय, तर L2, L3 स्तरावरील रुग्णालयात कर्करोग संबंधित प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणं तसंच संशोधन कार्यात प्रगती करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागानं याबाबत धोरण निश्चित केलंय. जिल्हा स्तरावर सुरू होणाऱ्या उपचारांमुळे अनेक कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा वेळ वाचणार आहे. स्थानिक जिल्ह्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. L2 आणि L3 मध्ये एकूण 18 रुग्णालयं कार्यरत असतील. L3 स्तरावरील कर्करोग रुग्णालयांचं बांधकाम राज्य सरकारमार्फत करून ही रुग्णालयं सार्वजनिक खासगी भागीदारीत उभारण्यात येतील. मात्र त्यावर राज्य सरकारचं नियंत्रण असेल. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नाशिकमधल्या कुंभमेळ्याची. नाशिक इथला कुंभमेळा हा सनातन परंपरेचाच भाग आहे. कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधूग्राम उभारण्याची योजना असली तरी त्यासाठी कमीत कमी झाडं तोडून किंवा प्रसंगी झाडं न तोडता काम केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिकच्या तपोवनातली झाडं साधूग्रामसाठी कापली जाणार असल्यानं त्याला सर्व स्तरातनं विरोध होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यात दरम्यान पर्यावरणाची हानी न होण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत असं सांगितलंय. प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यासाठी तब्बल 15,000 हेक्टर जागा उपलब्ध होती. मात्र त्या तुलनेत नाशिक इथं साधूग्रामसाठी केवळ 350 एकर जागा आहे. कुंभमेळ्यासाठी झाडं तोडावी लागू नयेत अशी सरकारची भूमिका आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर काम सुरू आहे. कुंभमेळ्याला विरोध करण्यासाठी कुणी राजकीय पर्यावरणवादी होणार असेल तर आम्ही खपवून घेणार नसल्याचंही त्यांनी ठणकावलंय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारत नेपाळ सीमेची.
अलीकडच्या काही महिन्यात भारत नेपाळ सीमेवरनं तिसऱ्या देशातील नागरिकांची, विशेषतः पाकिस्तान, चीन आणि ब्रिटनमधल्या घुसखोरीमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. परिणामी भारत आणि नेपाळनं सीमा पाळत ठेवणं, गुप्तचर माहिती सामायिक करणं आणि व्हिसा मुक्त पर्यटकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही देशांच्या सुरक्षा एजन्सीजनुसार तिसऱ्या देशांचे लोक खुल्या सीमेचा फायदा घेत पासपोर्ट किंवा व्हिसा शिवाय भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे कामगार संहितेची. कामगार संहिता पुढल्या वर्षी 1 एप्रिल रोजी पूर्णपणे लागू होण्याची अपेक्षा आहे. मंत्रालयानं अधिसूचित कायद्याअंतर्गत नियमांची अंमलबजावणी करण्याची ही प्रक्रिया सुरू केली आहे. कायदा अंमलात आणण्यासाठी सरकारनं त्या अंतर्गत नियम अधिसूचित केले पाहिजेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना नियम लागू करण्यापूर्वी सार्वजनिक अभिप्रायासाठी मसुदा प्रकाशित करणं आवश्यक आहे. 4 कामगार संहितेअंतर्गत मसुदा नियम प्रकाशित होण्यापूर्वी लवकरच सार्वजनिक केले जातील असं सांगण्यात आलंय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातनं. भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा हरेंद्र सिंग यांनी राजीनामा दिला. यावेळी त्यांनी वैयक्तिक कारणामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. मात्र हरेंद्र सिंग यांच्या राजीनाम्याचं मुख्य कारण समोर आलंय. भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडूंच्या तक्रारीमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलाय. सूत्रांकडून या प्रसंगी सांगण्यात आलंय की भारतीय महिला संघातील बहुतांश खेळाडूंनी हरेंद्र सिंग यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मानसिकतेचं खच्चीकरण होत होतं. महिला खेळाडूंच्या तक्रारींनंतर साईकडून काही निरीक्षक बंगळुरू इथं पाठवण्यात आले होते. या परीक्षकांच्या निरीक्षणातही हरेंद्र सिंग यांच्यावरील आरोप योग्यच असल्याचं दिसून आलं. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता रणबीर कपूरची. हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकार आणि पापाराझी यांचं नातं नेहमी चर्चेत असतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका नव्या व्हिडिओमुळे हे समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर केंद्रस्थानी आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये पापाराझी रणबीर कपूरचे फोटो घेण्यासाठी रांगेत उभे असतानाच अचानक सुरक्षाकर्म्यांनी त्यांना त्वरित निघून जाण्यास सांगितलं. यावर पापाराझी भडकले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आम्ही स्वतःहून आलो नाही, रणबीरच्या टीमनंच आम्हाला बोलवलंय. इतक्यावरच न थांबता काही छायाचित्रकारांनी हेही प्रश्न उपस्थित केले की जर रणबीर कोणत्याही PR ॲक्टिव्हिटीत विश्वास ठेवत नाहीत तर पापाराझींना बोलवण्याची गरजच काय. ही बाब पुढे जाताच सोशल मीडियावर अनेकांनी रणबीरवर टीका केली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.